नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम. तुमचं स्वागत आहे इंदिराबाई ललवाणी ज्युनियर कॉलेज जामनेरपुरा, जामनेर डिस्ट्रिक्ट जळगाव. आपलं सहर्ष स्वागत ललवाणी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, ललवाणी परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. आपण इथं केमिस्ट्री ह्या विषया संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत. या विषयासंदर्भामध्ये आपण इथं जाणून घेणार आहोत. मी संदीप विजयसिंग राजपूत, MSc BEd झालेलो आहे. आज आपण इथं डिस्कस करत असताना केमिस्ट्री ह्या सब्जेक्टमध्ये डिस्कस करत असताना जो आपल्याला वर्षभरामध्ये शिकायचा अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, त्या सिलेबसची इन शॉर्ट थोडक्यामध्ये आपण ओळख करून घेणार आहोत. जे काही चॅप्टर आहेत, जे काही प्रकरणं आहेत, त्या प्रकरणांची लिस्ट मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचे एकदम थोडक्यात 1-2 मिनटामध्ये त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सांगता येईल असं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पुढे जाणार आहे. बघा, ह्या केमिस्ट्रीचे 4 भाग पडणार आहेत. ह्याविषयी आपण जे शिकतो आहे केमिस्ट्री, रसायनशास्त्र, त्याचे ह्या वर्षी आपण 4 भागांमध्ये त्याचं विभाजन करू. एक आहे जनरल केमिस्ट्री, दुसरं आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिसरं आहे फिजिकल केमिस्ट्री आणि चौथं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ह्या म्हणजे हे काय आहेत, फिजिकल केमिस्ट्री काय आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आणि जनरल केमिस्ट्री काय, हे आपण डिटेलमध्ये ज्या ॲक्च्युअल सिलेबस सुरू होईल त्यास आपण तुम्हाला ते सांगेल, डिटेलमध्ये सांगेलच. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 कोणते कोणते प्रकरणं आपल्याला शिकायचे आहेत, कोणत्या भागात कोणते प्रकरणं शिकायचं आहेत त्याचा आपण इतकं थोडक्यात ओव्हरलॅप करू. जनरल केमिस्ट्री म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जनरली जे काही प्रिन्सिपल्स आहेत, जे काही टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स याच्यामध्ये समजून घ्यायचे आहेत. जे आपल्याला प्रॅक्टिकल करत असताना, प्रयोगशाळेत प्रॅक्टिकल करत असताना ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहेत, ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत की ज्या आपल्याला पुढे शिकायच्या आहेत, त्या ह्या जनरल केमिस्ट्रीमध्ये आपण शिकणार आहोत. जनरल केमिस्ट्रीमध्ये पहिलं प्रकरण, फर्स्ट चॅप्टर आपण शिकणार आहोत सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत केमिस्ट्रीच्या, त्या आपण शिकणार आहोत. आता एक सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथं सांगतो, याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर मॅटर. व्हॉट इज मॅटर, मॅटर म्हणजे काय आहे त्याचा विषय आपण इथे चर्चा करणार आहोत. पदार्थाच्या अवस्था काय आहेत त्यांच्या संदर्भामध्ये थोडक्यात शिकणार आहोत. त्यांचे प्रकार किती होतात त्याचं आपण इथं डिस्कशन करणार आहोत. मग हे जे काही आपण जे काही पदार्थांचे किंवा मॅटरचे जे काही आपण टाईप्स पाहतो, त्या टाईप्समध्ये त्याचे सबस्टन्सेस कसे होतात, प्युअर सबस्टन्सेस होतात, कंपाऊंड होतात, म्हणजे तुमचं कंपाऊंड कसा फॉर्म होतो, म्हणजे एखादा जो सबस्टन्स आहे जो कसा फॉर्म होतो, कशा पद्धतीने होतो, त्याच्या संदर्भात आपण इथं डिस्कशन करणार आहोत. त्यांचं मेजरमेंट कसं करायचं, तुम्हाला माहिती आहे मेजरमेंट काय आहे, मोजमाप कसं करायचं त्यांचं तर आपल्याला माहिती आहे. काही कन्सेप्ट आहेत त्याच्यासाठी, युनिट्स आहेत. जसं लांबी मोजायचं तर अंतर मोजायचं आहे तर आपण त्याच्यासाठी काय वापरतो, इथं मीटर हे स्केल वापरतो आहे. बरोबर आहे, काय वापरतो आपण इथं मीटर हे स्केल वापरतो आहे. तसं वजन जर मोजायचं आहे ते किलोग्रॅम, ग्रॅम, क्विंटल हे आपण वापरतो आहे. आपल्याला जर टेम्परेचर मोजायचं आहे तर आपण डिग्री सेल्सिअसमध्ये म्हणतो, केल्विनमध्ये म्हणतो. आपल्याला जर वेळ सांगायची आहे तर आपण सेकंद, मिनिट, आवर्स, डे असं सांगत असतो. तर ह्या काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, फंडामेंटल युनिट्स आहेत. त्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय तर त्याला आपण मोल म्हणतो. ते मोल कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. ह्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेलमध्ये ह्या सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याच्यामध्ये डिस्कशन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं तुमचं इंट्रोडक्शन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता बघा, ह्या जे काही आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत, कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला काही संख्या ह्या राऊंडअप कराव्या लागतात. काही संख्या सिग्निफिकंट नंबर्स कोणते आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. म्हणजे आपले कॅल्क्युलेशन जे ते सोपे होत आहेत.
त्या पद्धतीने आपल्याला त्यांचा वापर करता आला पाहिजे ते आहेत. जसं आपण सोल्युशन बनवते, ते सोल्युशन बनवत असताना जसं आता तुम्ही चहा किती गोड झालेला आहे आणि किती फिका आहे काय सांगता तुम्ही, साखर जर जास्त झाली तर चहा गोड होतो, साखर कमी झाली तर फिकी झाली. पण ॲक्च्युली त्याला सायंटिफिक कसं एक्सप्रेस करायचं, तर त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्याचे वेज आहेत, ते वेज आपण इथं डिस्कस करणार आहे. जसं मोल फ्रॅक्शन आहे, मोलॅरिटी आहे, त्याचं आपण ह्या चॅप्टरमध्ये डिस्कशन करणार आहोत. नंतर बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स, काही बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्सचा सुद्धा आपल्याला इथं विचार करायचा आहे. आता ह्या बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स कोणत्या आहेत, काय काय आहे या टेक्निक्समध्ये बघा. जसं आपण चहा बनवलेला चहा आहे तो गाळतो आहे, म्हणजे आपण काय केलं, त्याला फिल्टर केलं, पाण्याची वाफ होते आणि जर आपण त्याला कलेक्ट केलं तर त्याला आपण डिस्टिलेशन म्हणतो आहे. काही पदार्थ मिक्स होतात, ते पदार्थ मिक्स झालेले पदार्थ आपल्याला सेपरेट करायचे आहेत, तर त्यासाठी ज्या काही लागणाऱ्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण कुठे बघणार आहोत, त्या बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्समध्ये आपण त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. ओके, पुढे आहे तुमचं ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे आता तुम्हाला याच्यामध्ये असं सांगता येईल ह्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये की तुमचं ॲटम काय आहे, कसापासून बनलेला आहे ॲटम, म्हणजे नेमकं काय ॲटम आहे, त्याच्यामध्ये त्याचं सब ॲटॉमिक पार्टिकल काय आहे, इलेक्ट्रॉन काय, प्रोटॉन काय, न्यूट्रॉन काय, न्यूक्लियस काय आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपण बघितलेलं आहे तुम्ही, ते इलेक्ट्रॉन स्वरूपण वगैरे काय, ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे. तुम्ही मागच्या वर्गांमध्येही याच्यामध्ये बघितलेले आहेत, जे छोटे छोटे वर्ग आहेत तुमचे 8वी 9वीमध्येही, तुम्ही 9वी 10वीमध्येही तुम्ही याचा विचार केलेला आहे. त्याचा अजून डिटेल, अजून खोलात जाऊन आपल्याला त्या ॲटमच्या संदर्भामध्ये डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, तर हे झालं जनरल केमिस्ट्रीमध्ये असलेले जे काही 4 प्रकरणं आहेत त्यांच्या संदर्भामध्ये. पुढचा जो प्रकार आहे आपला तो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे तो केमिकल बॉन्डिंग, म्हणजे जे काही एखादा सबस्टन्स आहे तो सबस्टन्स एखादा कंपाऊंड आहे, संयुगी आपण त्याला म्हणतो, तो कसा बनतो, तर आपण त्याला रासायनिक बंध, तुम्ही हा शब्द वापरला असेल, त्याला केमिकल बॉन्ड म्हणतो. रासायनिक बंध, त्याला काय शब्द वापरतो आपण, केमिकल बॉन्ड. मग हे बंध कसे बनत आहेत, मग त्याच्यासाठी काय तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपांची गरज आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये ऑक्टेट रूलची गरज आहे, अष्टकांचे नियम त्या आहेत, बॅलन्स बँड थिअरी आहेत. मग ह्या थिअरींचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. मग हे ओव्हरलॅप होतात, एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात, कसे होतात, कशा पद्धतीने होतात, या सगळ्या गोष्टींचं चर्चा आपल्याला कशामध्ये करायची आहे, त्या केमिकल बॉन्डिंगमध्ये करायची आहे. महत्त्वाचं प्रकरण आहे केमिकल बॉन्डिंग. त्याच्यानंतर रिडॉक्स रिॲक्शन नावाचं एक प्रकरण आहे. आता रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे नेमकं काय, तर ह्या 2 शब्दांपासून हा एक शब्द बनलेला आहे रिडॉक्स, RED म्हणजे काय आहे, रिडक्शन, आणि OX म्हणजे ऑक्सिडेशन. तर 2 प्रोसेस आहे, त्या 2 प्रोसेस तुम्हाला इथं एकत्र झालेल्या आहेत. तुम्ही म्हणा असं रिडक्शन काय, ऑक्सिडेशन काय, ते इन डिटेल आपण हे तिथं बघणार आहोत. आता ॲक्च्युली इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की हा काय आहे, रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे नेमकं काय आहे याच्यामध्ये. बघा, जर तुम्ही सफरचंदाची जर काप केली तुम्ही, तर तो काप केल्यानंतर तुम्हाला त्याचा जो काही कलर आहे तो कलर जर आपण तसंच त्याला उघडा काप करून जर उघडे ठेवून दिलं तर काही वेळानंतर त्याचा जे कलर आहे, त्याचा जो काही रंग आहे तो रंग बदललेला झालो, आपल्याला तो लालसर झालेला दिसतोय. तर तिथे ॲक्च्युली काय झालं, तिथं रिडॉक्स रिॲक्शन झालेली आहे. अजून एक्झाम्पल द्यायचं झालं आपल्याला तर तुमचं लोखंड आहे, लोखंड गंजते होते म्हणजे काय, तिथं त्याच्यावरती रिडॉक्स रिॲक्शन झालेली आहे. महिला शक्यतो ते चांदीचं जे काही धातू, चांदी जे आहेत, ते चांदीचे जे काही दागिने आहेत ते दागिने घालतात, ते काही दिवसानंतर काळसर होतात. तर ते का झाले, तर तिथं त्याला मागचं कारण आहे रिडॉक्स रिॲक्शन आहे. तिथे काय, कशामुळे होतात, कसं होतं, नेमकं रिडॉक्स रिॲक्शन काय आहे, ऑक्सिडेशन काय, रिडक्शन काय आहे, या गोष्टी आपण तिथं चर्चा करणार आहोत. जसं किंवा तुमचा आता जो काही मोबाईलवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, तर हा व्हिडिओ पाहताय मोबाईलवरती पाहत असताना तुमच्या मोबाईलची बॅटरी कशा पद्धतीने फंक्शन करते, ती ॲक्च्युली ती बॅटरी जे काही चार्ज होते, डिस्चार्ज होते, हे सुद्धा तुमचं तिथं रिडॉक्स रिॲक्शन आहे. त्याचंही आपण इथं डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, इलेक्ट्रॉनच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे ॲक्च्युली रिडॉक्स रिॲक्शनमध्ये. नंतर पुढचं प्रकरण आपलं मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी. तुम्ही 10वीमध्ये याच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी डिस्कशन केलेलं असेल, तर ते आवर्त सारणीच्या संदर्भात आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे. आता मॉडर्न पिरियडिक टेबल काय सांगतील आपल्याला इथं, की जी की आवर्त सारणी आहेत त्या आवर्त सारणीचे जे की भाग झालेले आहेत, प्रकार झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुमचे उभे
कॉलम्स आहेत, आडव्या रोज आहेत, रोज ह्या 7 आहेत, कॉलम हे 18 आहेत, परत त्याचे ब्लॉक झालेले आहे, एस ब्लॉक झालेला आहे, पी ब्लॉक झालेला आहे, डी ब्लॉक झालेलं आहे, एफ ब्लॉक झालेलं आहे. मग हे कशाच्या बेसिसवरती केलं, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी संबंध काय आहेत, हे इन डिटेल आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, हे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये त्याच्यावरती आपल्याला एकदा डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. का सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला की जे काही आडव्या रोज, उभे कॉलम्स, ठीक आहे, जे उभे आहेत कॉलम्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ग्रुप म्हणतोय. जे आडव्या रोज आहेत त्यांना आपण पिरियड्स म्हणतोय. तर मग तुमचे पिरियड किती, तर 7 पिरियड आहेत. कॉलम किती, ग्रुप किती, तर तुमचे ग्रुप हे 18 आहेत. त्या कशा पद्धतीने होतात, ते कशाच्या बेसिसवरती होतात, ते सगळं डिटेल आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये बघायचं आहे. ओके. मग आता पुढे ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलवरती बेस्ड, याच्यावरती डिपेंडंट तुमचा हा केमिकल कायनेटिक, आपला केमिकल इक्विलिब्रियम, केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टरसुद्धा त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. मॉडर्न पिरियडिक टेबलवरती आपण ज्या सुरुवात करणार ॲक्च्युली ह्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीला, तर आपण अगोदर मॉडर्न पिरियडिक टेबल ह्या चॅप्टरला आपण डिस्कस करणार. त्याच्यानंतर आपण केमिकल बॉन्डिंग आणि रिडॉक्स रिॲक्शनचा विचार करणार आहोत. ठीक आहे. बोर्डनी जसं सिक्वेन्स दिले तसं सिक्वेन्स मी तुम्हाला सांगतो आहे. पण ॲक्च्युली आपण सुरुवात करणार कशाला करणार, मॉडर्न पिरियडिक टेबलने करणार. ते वरचे चॅप्टर झाल्यानंतर प्रत्येक टीचर तुम्हाला सांगेल ते की कशा पद्धतीने आपण चॅप्टर घेणार आहोत ते. ओके. आता ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलवरती डिपेंडंट अजून पुढचे काही 2 चॅप्टर्स आहेत. कोणते 2 चॅप्टर्स आहेत, तर एक आहे तुमचा पहिला एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. जे मी तुम्हाला उभे कॉलम सांगितले, तर कॉलमला काय म्हणतो आपण, इथं ग्रुप म्हणतोय. तर मग आपण जे काही पहिले 2 ग्रुप आहेत, तर पहिल्या 2 ग्रुपचा आपण इथं डिस्कशन करणार आहे. तर पहिले जे 2 ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप अँड सेकंड ग्रुप, त्याला त्या दोघांचं मिळून एस ब्लॉक फॉर्म होतो. काय फॉर्म होतो तो, एस ब्लॉक फॉर्म होतो. मग आता याला एस ब्लॉकच का म्हणतात, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यामध्ये असलेले जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी काय आहे, त्यांची ॲटॉमिक साईज कशी बदलत जाते, कशी कमी होत जाते, त्या संदर्भामध्ये आपल्याला ते डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. त्यांचं केमिकल रिॲक्शन काय आहे, त्यांच्यापासून फॉर्म होणारे जे काही कंपाऊंड्स आहेत त्यांची केमिकल प्रॉपर्टी काय आहे, फिजिकल प्रॉपर्टी काय, हे इन डिटेल बघायचं आपल्याला. कोणत्या ग्रुपमधलं, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप. ठीक आहे. त्याला आपण फर्स्ट फॅमिली म्हणणार, सेकंड फॅमिली म्हणणार. फर्स्ट फॅमिली म्हणजे तुमची इथं लिथियमची फॅमिली झाली, आणि सेकंड फॅमिली म्हणजे तुम्हाला इथं आपल्याला सांगता येईल ते लिथियम बेरिलियमची ती फॅमिली तुम्हाला सांगता येणार आहे. ओके. तर त्याच्या संदर्भात आपण इथं डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. याच्यानंतर जो काही प्रकरण आहे, पुढचं जे काही प्रकरण आहे, ते पुढचं प्रकरणसुद्धा याच्यावरती डिपेंड आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलवरती. ते आहेत एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 and 15. मग तुम्ही म्हणणार सर 3 ते 10 काय, तर 3 ते 10चा वेगळा ग्रुप आहे, त्याचा आपण वेगळं डिस्कशन करणार आहोत. आता ॲक्च्युली एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15, 16, 17, 18 यांचा एक ब्लॉक झालेला आहे, पी ब्लॉक. त्यांचा एक ब्लॉक झालेला आहे. मग त्या पी ब्लॉकचे 2 भाग केलेले आपण इथं. 3 अर्धं जे काही ग्रुप आहेत त्या 3 पी ब्लॉकमध्ये 6 ग्रुप आहेत. त्या 6 ग्रुपपैकी 3 ग्रुप आपण 11वीमध्ये शिकणार आहोत, आणि राहिलेले 3 ग्रुप आपण हे 12वीमध्ये शिकणार आहोत. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येते की हा जो काही एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 and 15, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू रिलेटेड 12th एक्झाम. ओके. 12च्या एक्झाम्ससाठी सुद्धा हे 12थचं सिलेबसवरती सुद्धा याच्यावरती खूप डिपेंड करणार आहे. सिमॅरिटीज आहे, सारखेपणा आहे. तो सारखेपणा काय असेल, तर तो सारखेपणा आपल्याला पुढे कंडक्ट करायचा आहे, तो कॅरी ऑन करायचा आहे. म्हणून आपल्याला हा ग्रुप ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 समजून घ्यायचं आहे. आता बघा पुन्हा यांच्यामध्ये ते जसं आपण ग्रुप 1 and 2 मध्ये बघितलं की त्यांची ॲटॉमिक साईज काय आहे, त्यांच्यामध्ये असलेले एलिमेंट्स काय आहेत, त्यांच्या आयनायझेशन एन्थॅल्पी कशी बदलत जाते, त्याचे केमिकल प्रॉपर्टी कशा बदलत जातं, त्यांचे कंपाऊंड्स कसे फॉर्म करतात, त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज काय आहे, हे सगळे डिटेल आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि हे थोडेफार फरक होत आहेत त्यांच्यामध्ये. ह्या ग्रुपमध्ये जे काही ग्रुप 13 आहे त्या ग्रुप 13पेक्षा थोडंसं बदल 14मध्ये असणार आहे. 14मध्ये आहे त्याच्यापेक्षा बदल थोडंसं 15मध्ये असणार आहे. सारखे राहिले असते तर ग्रुप झाले नसते. त्यांच्यामध्ये काहीतरी साम्यता आहे, काहीतरी वेगळेपणा आहे. काही ठिकाणी साम्यता आहे, काही ठिकाणी वेगळेपणा आहेत. आपल्याला साम्यपणा जिथं आहे त्यांना आपल्याला बाजूला करावं लागेल, जिथं वेगळेपणा आहे तो वेगळेपणा बाजूला करावं लागेल. म्हणजे अभ्यास करताना आपल्याला ह्या गोष्टी कशा होणार आहेत, तर सोप्या होणार आहेत, समजायला त्या इझी जाणार आहेत आपल्याला. ओके. तर हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामध्ये 13 ग्रुप जर म्हटलं तुम्ही, इथं बोरॉन फॅमिली आहे,
14 ग्रुप जर म्हटलं तुम्ही तर कार्बन फॅमिली आहे आणि 15 ग्रुप जर म्हटलं तर तुम्ही नायट्रोजन फॅमिली आहे. मग तुम्ही म्हणा सर हे बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली हे का म्हणतात, कशावरून म्हणतात, तर त्यांच्या त्या ग्रुपमधला पहिला एलिमेंट जो आहे, जसं ग्रुपमध्ये आपण शेडा चढतो ना तसा, तर जर सगळ्यात सुरुवातीचं कशापासून होते त्याचे, तर ह्या बोरॉनपासून होते. 13व्या फॅमिलीची, 14व्या फॅमिलीची कार्बनपासून सुरुवात होते आणि 15व्या फॅमिलीची हे नायट्रोजनपासून होते. मग 16वा ऑक्सिजन फॅमिली, 17वा हॅलोजन फॅमिली आहे आणि 18वा हा नोबेल गॅसेस आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण डिटेल कुठे शिकणार आहोत, 12वीमध्ये त्याच्यावरती डिस्कशन करणार. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या तुम्ही इथंमध्ये. आता पुढचं जो काही ग्रुप आहे किंवा पुढचा जो काही पार्ट आहे तो आहे तुमचा फिजिकल केमिस्ट्रीचा. आता ॲक्च्युली फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय आपल्याला ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, पण थोडक्यात सांगतो तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय. जे काही मॅटर आहे त्या मॅटरमध्ये होणारे काही चेंजेस आहेत, ते चेंजेस कोणत्या प्रिन्सिपलवरती होतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या एनर्जीमध्ये होणारे बदल काय आहे, ते बदल कसे होतात, काय होतात, ते कोणत्या प्रिन्सिपलच्या बेसवर हे सगळं होते. जिथं आपण हे शिकणार आहोत, हे ट्रान्सफॉर्मेशन शिकणार आहोत, मॅटरचं वन फॉर्म टू अनदर फॉर्म, म्हणजे काही होणारा ट्रान्सफॉर्मेशन आहे, जे काही होणारा बदल आहे, तो होणारा बदल कोणत्या कोणत्या प्रिन्सिपल्सवरती होते, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये एनर्जी चेंजेस होते, हे सगळं डिटेल आपल्याला कशामध्ये होणार येतं, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, ह्या फिजिकल केमिस्ट्रीच्या संदर्भामध्ये आपण तिथं डिस्कशन करणार आहे. मग आता ह्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कोणते कोणते प्रकरणं आहेत, आपल्याला चॅप्टर्स आहेत. तर पहिले तुमचं स्टेट्स ऑफ मॅटर, पदार्थांच्या अवस्था. 3 अवस्था आपल्याला जनरली माहिती आहेत, कोणत्या त्या सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि गॅसेस आहेत. ठीक आहे, मग यांचे हे एकमेकांपासून वेगळे काय आहेत, हे काय कारण आहे की एकमेकांपासून वेगळे आहेत, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. त्यांच्यामध्ये काही फोर्सेस आहे, त्या फोर्सेसमुळे यांच्यामध्ये वेगळेपणा आलेला आहे. मग ते फोर्सेस कोणते, त्या फोर्सेसचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या 3 स्टेट्सपैकी आपल्याला 2 स्टेट इथं डिस्कस करायचं आहे आणि 1 स्टेट्सची आपल्याला 12वीला डिस्कस करायची आहे. इथं आपण गॅसियस स्टेट आणि लिक्विड स्टेट डिस्कस करणार आहे. गॅसियस स्टेट आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार. गॅसियस स्टेटसाठी लॉज आहे, ते लॉजचा आपण इथं विचार करणार. काही नियम आहेत, ते नियमांचा आपण इथं विचार करणार आहोत. त्याच्यानंतर ते नियम एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे बदल, गॅसेसमध्ये होणारे बदल काय, त्याचा आपल्याला तो विचार करायचा आहे. नंतर लिक्विड आहे, लिक्विडमध्ये विस्कॉसिटी आहे, जसं तो लिक्विड, काही लिक्विड एकदम घट्ट आहे, काही लिक्विड एकदम पातळ आहे, काही म्हणजे त्या लिक्विडचं कन्व्हर्जन हे वेपर्समध्ये येतं, ते वेपर्सचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये येतं, ते कसं होतं, ते काय कन्सेप्ट आहेत, त्या सगळ्या आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये. राहिलं सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट जो आहे त्या ह्या स्टेटचा मॅटर, स्टेट्स ऑफ मॅटरचा, त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेल हे 12वीमध्ये डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला ॲड्सॉर्प्शन अँड कोलाइड्स हा एक प्रकरण इथं बघायचं आहे, खूप महत्त्वाचं आणि अतिशय इझी आहे समजायला हे प्रकरण. ह्या प्रकरणामध्ये ॲड्सॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन हे 2 गोष्टी घ्या. ॲड्सॉर्प्शन म्हणजे काय आहे की जसं आता फॉर एक्झाम्पल थोडक्यात सांगतो तुम्हाला, इन शॉर्ट सांगतो. समजा तुम्ही गाडीवर 2 दिवस तुमची गाडी लागलेली आहे आणि तुमची गाडी रस्त्यावर लागलेली होती. 2 दिवसानंतर तुम्ही गाडी पाहिली, तुमच्या गाडीवरती धूळ जमा झालेली आहे. ॲक्च्युली धूळ जमा झालेली म्हणजे काय, ते सरफेस आहे, त्या सरफेसवरती डस्ट पार्टिकल तुमचे कलेक्ट झालेले आहेत. तर ती जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण ॲड्सॉर्प्शन म्हणणार आहोत. ती प्रोसेस काय तुमची इथं ॲड्सॉर्प्शन, जे काही तुमचं तिथं धूळ जमा झालेली त्या गाडीच्या सीटवरती जमा झालेली त्याला आपण काय म्हणायचं, ॲड्सॉर्प्शन म्हणणार आहोत. ओके. मग त्या ॲड्सॉर्प्शनच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं डिटेलमध्ये बघायचे आहेत. मग ते ॲड्सॉर्प्शनचे प्रकार आहेत. मग ॲब्सॉर्प्शन वेगळं आहे, ॲड्सॉर्प्शन वेगळं आहे. ते वेगळेपणा काय त्या दोघांमध्ये त्याचा विषय डिस्कशन करायचं आहे. ॲड्सॉर्प्शनचे टाईप आपल्याला बघायचे आहेत, कशा पद्धतीने ते टाईप्स आहेत, त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते, त्या घटकांचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. आता जसं भिंतीला आपण कलर दिलेला आहे, भिंतीला कलर दिलेला आहे, ती सुद्धा तुमची प्रोसेस ही ॲड्सॉर्प्शनचीच प्रोसेस आहे. ठीक आहे. पण ती भिंतीला कलर दिलेला पुसला जात नाही, पण गाडीवर बसलेली धूळ ती आपल्याला साफ करता येते. मग त्याच्यावर त्याचे प्रकार होत आहेत त्या ॲड्सॉर्प्शनचे. एक आहे तुमचे पीजी ऑप्शन, दुसरा आहे केमी ऑप्शन, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तिथं. त्याच्यानंतर ह्या केमिकल रिॲक्शन कॅरी ऑन होत असताना ह्या महत्त्वाच्या आहेत. मग ह्या ॲड्सॉर्प्शनमध्येच आपल्याला कॅटलिस्ट हा एक पॉईंट आहे. त्या कॅटलिस्टच्या संदर्भामध्ये आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. कॅटलिस्ट म्हणजे काय, एखादी रिॲक्शन असेल, ती रिॲक्शन कॅरी ऑन असताना ती रिॲक्शन स्लो होत असेल, हळू होत असेल, तर तिला फास्ट होण्यामध्ये आपल्याला तिथं
एखादा बाहेरचा सबस्टन्स त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो, तर आपण कॅटलिस्ट म्हणतो. जसं एखादा विद्यार्थी तो अभ्यास करत नसेल तर त्याचे आईवडील त्याला अभ्यास करायला भाग पाडतात. म्हणजे मग त्या आईवडिलांच्या भीतीने कमीत कमी तो विद्यार्थी जो आहे तो अभ्यास करतो. म्हणजे काय झालं, आईवडील काय करतात, त्याला अभ्यास करायला लावत आहेत, करत नव्हता तो करायला लावत आहेत. म्हणजे काय, तो अभ्यास झाला त्याचा, नंतर त्याचा रिझल्ट काय, तो अभ्यास झाला. पण ॲक्च्युली आईवडिलांनी अभ्यास केला आहे का, नाही केलेला आहे, त्या विद्यार्थ्यानेचा अभ्यास केलेला आहे, पण त्याला करायला भाग पडलेला आहे. तसं हे कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्ट ह्या रिॲक्शन व्हायला भाग पूर्ण व्हायला तो सबस्टन्स कारणीभूत ठरेल, पण तो त्या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट घेणार नाहीत, तो फक्त वॉच करेल. तो त्याच्यामध्ये तो त्यांना मदत करेल की यस तुम्ही करत राहा, मी आहे तुमच्यासोबत, असं तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे, अशा पद्धतीने ह्या कॅटलिस्ट असतं. नंतर एक शब्द दिसतोय तुम्हाला, कोलाइड्स हा शब्द दिसतोय. आता कोलाइड्स म्हणजे काय, तर कोलाइड्सच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल की आता ॲक्च्युली हा ना हेट्रोजिनियस सोल्युशन आहे ना होमोजिनियस सोल्युशन आहे, हा इन बिटवीन आहेत, हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस. आता हेट्रोजिनियस सोल्युशन आणि होमोजिनियस सोल्युशन म्हणजे काय, होमोजिनियस सोल्युशनच्या संदर्भामध्ये सांगतो मी. तुम्ही जे काही मीठ किंवा साखर पाण्यामध्ये टाकले तर तुम्हाला ते एकजीव झालेलं आहे, तो होमोजिनियस सोल्युशन आहे. आणि त्यासाठी तुम्ही चहा पावडर बनवली, चहा पावडर बनवताना तुम्ही त्याच्यामध्ये चहा बनवत असताना तुम्ही त्याच्यामध्ये बघा साखर टाकतायत, चहा पावडर टाकतायत, दूध टाकतायत, पाणी टाकतायत, आणि अजून तुम्हाला काही इंग्रेडियंट टाकायचे असेल तर बघा त्याच्यामध्ये जे काही चहाचं आपण गाळतो तो तुमचं होमोजिनियस सोल्युशन आहे. पण मग चहा पावडर तुमची वेगळी राहते, ते तुमचं सस्पेन्शन आहे, तो काही हेट्रोजिनियस आहे, ते मिक्स होत नाही एकमेकांमध्ये. मग यांच्या इन बिटवीन म्हणजे यांच्यामध्ये असणारे जे काही आहे तुमचं, त्याला आपण काय म्हणतो, कोलाइड्स म्हणतात. इन डिटेल आपण त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, याचं एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला कोलाइड सोल्युशनचं. बघा बऱ्याच वेळेस आपल्याला असं आढळतं की आपण एखाद्या रूममध्ये झोपलेलो आहोत, सकाळ झालेली एकदम सकाळी, आणि तिथं त्या रूममध्ये तुमचे सूर्यकिरण आलेले आहेत, आणि सूर्यकिरण आलेले ज्या भागामध्ये तुमचे सूर्यकिरण आलेले आहेत त्या भागामध्ये तुम्हाला धुळीचे पार्टिकल दिसतात, तुम्हाला कण दिसतात त्याच्यामध्ये. ॲक्च्युली ते तुमचं कोलायडल सोल्युशन आहे, आणि ते कोलायडल सोल्युशन आहे त्याच्या संदर्भात ते आपल्याला इन डिटेल ते नेमकं काय आहे, त्याला आपण टँडल इफेक्ट म्हणतो, ते नेमकं काय आहे हे आपण डिटेल या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, ठीक आहे. पुढचं चॅप्टर तुमचं केमिकल इक्विलिब्रियम आहे. आता हा केमिकल इक्विलिब्रियम आहे, कोणती रिॲक्शन होत असताना केमिस्टला, जो काही केमिस्ट आहे तो केमिस्ट 3 गोष्टींचा विचार करतो. ही रिॲक्शन जी काही रिॲक्शन आहेत ती रिॲक्शन तुमची कशा पद्धतीने होते, त्याचा एक्सटेंट काय आहे, त्याचा एक्सटेंट काय आहे, त्या रिॲक्शनचा स्पीड काय आहे, ती रिॲक्शन किती स्पीडमध्ये कम्प्लीट होते, आणि ती रिॲक्शनची फिजिबिलिटी काय आहे, ती कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होतो. ह्या 3 गोष्टींचं महत्त्वाचं आपल्याला याच्यामध्ये विचार करायचे आहेत. कोणत्याही केमिस्टला विचार करायला भाग पाडतात. ओके, तर त्यातलं हाऊ टू एक्सटेंड, ती रिॲक्शन तुमची किती एक्सटेंड होते, त्या एक्सटेंड आपल्याला ह्या केमिकल इक्विलिब्रियममध्ये शिकायला भेटणार आहे. मग आता केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे नेमकं काय सांगतील आपल्याला, तर इक्विलिब्रियम हा भाग असा आहे की ज्याच्यामध्ये तुमचं समजा आपण भाजीपाला घ्यायला गेलेलो आहेत, समजा आपण मार्केटमध्ये गेलेलो आहेत आणि मार्केटमधून आपल्याला काही वस्तू घ्यायची आहेत. सपोज आपण असं समजू की तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि जुन्या प्रकारचे तराजू काटे आहेत. ओके, जे वजन करणार ते तर जुन्या प्रकारचं आहेत. तुम्हाला 1 किलो शेंगदाणे घ्यायचे आहेत. काय करतो तो दुकानदार असेल, तो एकाकडे तुमचं 1 किलोचं वजन असेल आणि एकीकडे काय असेल तुमचं जी काही वस्तू पाहिजे तुम्हाला ती वस्तू टाकत जातो. आणि ते पारडे जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत ती वस्तू टाकत राहतो. तो पारडा जर खाली राहिला एका बाजूला तरी दोघांपैकी कोणीतरी एक नाराज राहतो. ठीक आहे, खालीवर जर झाले पारडे दोघांपैकी ग्राहक किंवा दुकानदार दोघांपैकी कोणीतरी एक नाराज राहतो. दोघांचं समाधान केव्हा होतं की ज्या वेळेस ते पारडं समसमान होतं, त्याला आपण इक्विलिब्रियम म्हणणार. ठीक आहे, त्याला काय नाव येतं, इक्विलिब्रियम म्हणणार. ते मी तुम्हाला फिजिकल इक्विलिब्रियमचं उदाहरण दिलं. आपल्याला केमिकल रिॲक्शन आहेत, ते रिॲक्शनसुद्धा तुम्हाला इथं इक्विलिब्रियम आहेत, ते इन डिटेल आपण डिस्कशन त्याचं तिथं करणार आहोत. पुढचं प्रकरण आहे तुमचं न्यूक्लिअर केमिस्ट्री. आता ॲक्च्युली हा फिजिकल केमिस्ट्रीचा भाग नाही आहे, ही एक वेगळी केमिस्ट्री आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री. पण 11वीमध्ये आपल्याला इथं इन्व्हॉल्व केलेलं आहे त्यांनी, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये ह्या पार्टला इन्व्हॉल्व केलेलं आहे. न्यूक्लिअर केमिस्ट्री जसं आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये सांगितलं मी तुम्हाला की न्यूक्लियसचा आपण संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत. तर त्या न्यूक्लियसमध्ये होणाऱ्या ज्या काही रिॲक्शन आहेत, ॲटममध्ये असलेला जो काही न्यूक्लियस आहे सेंटरला, त्या न्यूक्लियसमध्ये जे काही होणाऱ्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शनच्या संदर्भामध्ये जे काही डिटेलमध्ये डिस्कशन केलं जाईल ते कुठे केलं जाणार आहे, ते न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये
त्याचं डिस्कशन करणार आहे. त्याच्यात होणारे बदल, त्या ॲटम, त्याच्यामुळे त्या बदल होणार, जे न्यूक्लियसमध्ये जे बदल होत आहेत, त्या बदल होत असताना काय काय त्याच्यामध्ये तुमचे पार्टिकल्स हे बाहेर पडतात, काही पार्टिकल्स हे त्याच्यामध्ये आपण ॲड केले जातात. तर ते त्या संदर्भामध्ये आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. ओके. नेक्स्ट आहे तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, तर इट इज अ केमिस्ट्री ऑफ कार्बन अँड इट्स कंपाऊंड. हे कार्बन आहे, कार्बनच्या संदर्भातले जे काही आहे त्या कार्बन आणि कार्बन कंपाऊंडच्या संदर्भात डिस्कशन करणार आहे. मग याच्यासाठी काय तुम्हाला प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, काही प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे, त्याच्यामध्ये आपण डिटेल इथं डिस्कशन करणार आहे. एखादा सबस्टन्स आहे, त्या एखाद्या सबस्टन्सचं नाव कसं द्यायचं, त्याचं जे काही स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर कसं लिहायचं, त्याची अरेंजमेंट काय आहे, त्याची स्टिचिओमेट्री काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला इथं बघायच्या आहेत. कशामध्ये, ह्या ऑर्गॅनिक सम प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्याच्यानंतर हायड्रोकार्बन म्हणजे तुम्ही ऐकले आहेत, मिथेन ऐकले आहेत, मिथेन हा शब्द ऐकला आहे तुम्ही, इथेन हा शब्द ऐकला आहे, इथिन हा शब्द ऐकला आहे, इथाईन हा शब्द ऐकलेला आहे. मग हे जे काही हायड्रोकार्बन्स आहे, कार्बन आणि हायड्रोजन यांचं जे काही या तुमचं मिथेन अल्किन अल्काइन्स आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, कार्बन आणि हायड्रोजनच आहे, त्यांच्यापासून जे काही कंपाऊंड्स फॉर्म होतात ते वेगवेगळे. जसं आता समजा अल्केनचाच विचार केला पाहिजे, CH4 म्हणजे मिथेन, C2H6 म्हणजे इथेन. मग हे काय आहे, ह्या संदर्भामध्ये डिटेल त्यांच्यावरती होणारे केमिकल रिॲक्शन काय आहे, फिजिकल प्रॉपर्टी काय, त्यांचं मेल्टिंग पॉईंट काय, बॉइलिंग पॉईंट काय, या सगळ्या त्यांची युजेस काय, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला इथं बघायचं आहे. कशाचं, अल्किनचं, अल्काइनचं आणि ॲरोमॅटिक कंपाऊंडचं इन डिटेल आपण ते डिस्कशन करणार आहोत. आणि शेवटचा भाग आहे तो जनरल केमिस्ट्रीचा. ॲक्च्युली हा आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आपण जे काही रोजचं आयुष्य जगतोय, त्या रोजचं आयुष्य जगत असताना आपल्याला केमिस्ट्री किती युजफुल आहे त्याच्या संदर्भामध्ये आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल कोविडचा कालावधी आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे ऑनलाईन घ्यावं लागतं. मग कोविडचा कालावधी आहे, मग ह्या काळामध्ये ह्या केमिस्ट्रीचा आपल्याला खूप जास्त उपयोग झाला. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण हॉस्पिटल किंवा सॅनिटायझर हा एक महत्त्वाचा भाग आहे. केमिस्ट्रीमुळे आपल्याला सॅनिटायझर बनवणं खूप इझी झालं. हॉस्पिटलमध्ये जे काही आपला एखादा पेशंट आजारी असेल, तो आजारी पेशंट घरी सुखरूप आला, त्यालाही कारणीभूत केमिस्ट्री आहे. म्हणजे हे जे काही केमिकल ड्रग्ज नॉर्कोटिक ड्रग्ज आणि नॉन नॉर्कोटिक ड्रग्ज. आपण नॉन नॉर्कोटिक ड्रग्सचा विचार करतोय, नशा करणारे ड्रग आणि नशा न करणारे ड्रग्स. तर आपण इथं नशा न करणारे ड्रग्ज जे आहेत त्या ड्रग्सच्या संदर्भामध्ये डिटेल बघणार आहोत. जसं तुम्हाला एखादी जर जखम झालेली असेल तर जखम तुम्ही हायड्रोजन परऑक्साईड त्याच्याने तुम्ही साफ करतात, स्वच्छता करता तुम्ही त्याला. ठीक आहे. तुम्हाला जखम झाल्यानंतर काय लावायचं, तर तुमचं पोट दुखत असेल तर कोणती गोळी घ्यायची, तुम्हाला ताप आला असेल तर कोणती मेडिसिन यूज करायची, तुम्हाला जर अंग दुखत असेल तर काय यूज करायचं, ह्या संदर्भामधल्या डिटेल आपल्याला ह्या कशामध्ये बघायचं आहे, केमिस्ट्री एव्हरीडे लाईफमध्ये बघायचे आहेत. ओके. ठीक आहे. हे झालं तुमचं 16 प्रकरणं आपल्याला ह्या 4 भागांमध्ये डिवाईड केलेले आहेत, त्याचा डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. जर तुम्हाला काही शंका असेल, काही अडचण असेल तर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. माझं बोलणं जर स्पीडनं होत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मी अजून थोडंसं स्लो गेलं पाहिजे, तर तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवरती कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात. कधीही तुम्हाला जी अडचण येईल ते तुम्ही बिनधास्त तुमचे शेअर करू शकतात. मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही घरीच आहात, सुरक्षित आहात, स्वतःची काळजी घेत आहात आणि ह्या कोविडला आपण हरवू असा निश्चय करून आपण आपल्या ह्या ऑनलाईन लेक्चरला सुरुवात करू. आजचं लेक्चर जे आहे त्याचं लेक्चर आपलं इथं संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने 11वीमध्ये आणि 12वीमध्ये तुम्हाला बोर्ड पॅटर्न्स एक्झाम राहील, त्या एक्झामच्या पॅटर्नच्या संदर्भामध्ये क्वेश्चन पेपर कसे राहतील ऑफलाईन त्याच्या संदर्भात सांगेल मी तुम्हाला. ते आपण पुढच्या लेक्चरला त्याच्यावरती डिस्कशन करू. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.